तर इकडे जळगावात भुसावळ तालुक्यातील साक्री गावात एका 23 वर्षीय तरुणाला लाकडी दांडा आणि फावड्यानं बेदम मारहाण करण्यात आली आहे। मुलीचा पाठलाग केल्याच्या संशयावरून 7 ते 8 जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली आणि विहिरीत ढकलून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। दरम्यान आता मदतीसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला सुद्धा मारेकऱ्यांनी धक्काबुक्की केली आहे आणि या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला 8 जणांच्या विरोधात तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी आणि शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। तरुणाला विवस्त्र करून अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना आता समोर आली आहे। भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ त्यामुळे उडाली आहे। मुलगा हेमराज तायडे याला पावड्याने आणि लाट्याकाट्यांनी मारहाण केली, त्याची शिवीगाळ केली। तू आमच्या घरासमोर का आला, इथे का फिरतोय म्हणून त्याला मारहाण केली आणि तुला विहिरीत टाकून दे असं, मारून टाकू असं दम दिला म्हणून सदरचा गुन्हा दाखल आहे। फिर्यादींना आरोपींना असं वाटलं की हा आमच्या मुलीचा पाठलाग करतो असं त्यांना समज झाला, त्याच्यामुळे तू इथे का आला असं त्याला अटकलं, त्याला बाचाबाची केली, त्याच्यामध्ये त्याला मारहाण केली होती।